नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक बोधकथा, चतुर राजा. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा बनारसचा राजा दुसऱ्या राजावर हल्ला करतो आणि त्याची सर्व संपत्ती लुटून त्याचे राज्यही कब्जा करतो. युद्धातून आणलेली सर्व संपत्ती तो पत्र्याच्या पेट्यांमध्ये ठेवतो आणि त्या पेट्या आपल्या बागेत पुरून टाकतो. या युद्धाच्या धामधुमीत पराभूत राजाचा राजकुमार स्वतःची सुटका करून घेतो आणि तो तिथून पळून जातो. विजेता राजाने त्याला कधीच पाहिलेले नसते. राजकुमार संन्याशाचे रूप धारण करतो आणि बनारसच्या राजाला भेटायला जाण्याचा निर्णय घेतो. तो आणि त्याचे अनुयायी बनारसच्या राजाकडे जातात. बनारसचा राजा त्याचे तेजपुंज रूप पाहून त्याला चांगला पाहुणचार करतो. त्याला राजेशाही वागणूक देतो. तो संन्यासी त्याच्या जादूच्या मंत्राच्या शक्तीने खजिना कोठे पुरून ठेवला आहे हे शोधून काढतो. तो त्याला राजवाड्याच्या आवारातील बागेत सापडतो. लवकरच तो ते सारे धन घेऊन तिथून पळून जातो. तेव्हा बनारसच्या राजाला त्याच्या खजिन्याच्या चोरीबद्दल समजते. त्याला खूप दुःख होते. तेव्हा त्याचा प्रधान त्याला म्हणतो, महाराज, आपण का दुःखी होता? जी संपत्ती तुमची कधी नव्हतीच तिच्याबद्दल आपण का दुःख बाळगत आहात? बनारसच्या राजाला सत्य उमगते. राजा दुःखातून बाहेर पडतो. तात्पर्य: करावे तसे भरावे. कशी वाटली आजची कथा? नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.